मुख्यमंत्री भेटत नाही. मुख्यमंत्री भेटत नाही. नमस्कार. आणि अरे वाज हा दौरा काढला सिटी साहेब भेटत नाही. मग कोण भेटणार आम्हाला दिलं या होतं. विषयावर? आम्ही तुम्ही सांगा आता हे मुख्यमंत्री जर सांगितलं तर मी पाठवतो. हा नाही, कोण भेटणार म्हणून इथे कोणाला भेटायला पाहिजे? आम्ही निलंबनाची मागणी करतोय, तुमच्या हिशोबाने कोणाला भेटायला पाहिजे? तुम्ही फोन बंद करा किंवा ते हे खाली घ्या. अहो, हे अधिकार आहे ना आमचा. नाही नाही हे बंद करा हो. नाही, हे अधिकार आहे ना आमचा. हे अधिकार आहे ना माझा. हे अधिकार आहे ना माझा. अधिकार कसं तुम्ही छिनून घेऊ शकता माझा? म्हणजे मी 26 जानेवारी पासून इथे बसलोय. तुम्ही माझी भेट आज किती तारीख आहे? तुम्ही मुख्यमंत्री मागतात ना, मग कोणाला भेटायला पाहिजे सांगा ना मला. तुम्ही हे बंद करा ना. नाही, मला सांगा ना, हे कसं मी बंद करू? एवढे दिवस केलेलं का मी? हे एवढे दिवस केलं का मी? शांत प्रकारे करतो ना माझं आंदोलन. तुम्ही साहेबाकडे जा, मध्ये साहेब बसले. PI. तुम्ही मला सांगा कोणाला भेटाल? हे आतमध्ये बसले शिंदे साहेब. कोण बसलेत? शिंदे साहेब. शिंदे साहेब नमस्कार. माझं रेकॉर्डिंग चालू आहे फोन मध्ये. साहेब मी 26 जानेवारी पासून आंदोलनाला बसलो इथे. हा मी सांगितलं ना, आल्यानंतर पहिला सांगितलं मी रेकॉर्डिंग कर. बसा, बसून बोला. बसून. साहेब मी मागच्या 26 जानेवारी पासून इथे आंदोलन करतोय. ड्रग्स, चरस, गांजाच्या विरोधामध्ये कारवाईची मागणी करत आणि स्मिता पाटील यांना निलंबित करण्यासाठी. आज तारीख 2 आठवडे झाले मला. तुम्ही कोणाची भेट मागता? मी मुख्यमंत्र्यांची भेट किंवा पोलीस आयुक्तांची भेट मागतोय. ते म्हणतात की पोलीस आयुक्त भेटत नाही, मुख्यमंत्री उपस्थित राहत नाही. मग कोणाची भेट घ्यायची आम्ही? सीएम साहेबांची भेट होत नाही तर तुम्हाला त्या संदर्भाने गृह विभागाच्या सचिवांची आम्ही भेट घालून चालेल ना, चालेल ना. ठीक आहे ना. तुम्ही मग सीएमच म्हणले तर मग ते अडकून नाही, तुम्ही बघा काय माहिती कमी. हा सीएम साहेब मंत्रालयात ज्या वेळेला असतात आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये निवेदन देतो. हा. सीएम साहेब आम्ही परंतु ते जे निवेदन ते हँडओव्हर होणार ते कोणाकडे होणार? त्यांचे संबंधित भागाचे सचिव. बरोबर. तुम्ही सचिवांच्या नावाचं निवेदन द्या मला. माननीय सचिव गृह विभागात. मी आता याच्यावरच करून देतो तुम्हाला लगेच. ह्याच्यावर करून द्या ना, मी तुम्हाला ते पाठवून देतो. काही प्रॉब्लेम नाही. कधीपर्यंत म्हणजे आम्ही पत्रकारासोबत साहेब असं होत असेल, तिकडच्या लोकांचं काय होत असेल विचार करा. मला घेऊन सांगायचा विषय नाही. तुम्ही फक्त मुख्यमंत्री जर म्हणला ना तर मग आम्हाला आम्ही त्या कार्यालयामध्ये निवेदन देऊन त्यांच्या फोनची आम्हाला फॉलो देणं एवढंच काम असतं. तुम्ही संबंधित विभागाचे सचिव आहेत, आता हा विषय ज्यांच्याकडे आहे त्यांची भेट घालून देऊ शकतात, कारण ते निवेदन शेवटी त्यांच्याच कार्यालयात येणार. बरोबर. तुम्ही रेकॉर्डिंग करायच्या करा, तुम्ही त्याचा विषय नाही. तुम्ही मला येऊन भेटायचं ना डायरेक्ट. तुम्ही मला डायरेक्ट सांगा सर मला सचिवांची तरी भेट झाली, कारण शेवटी ते हँडओव्हर सचिवांच्या कार्यालयात असतं. सचिवांच्याकडूनच आदेश जाणार. कसं म्हणजे मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्याकडे ते आदेश येणार, डीजी ऑफिसला जाणार. पत्र ते तसंच आहे, काही विषय नाही. कसं म्हणजे साहेब तुमचं नाव? PI शिंदे. PI शिंदे. शिंदे साहेब असं आहे ना की मी मागच्या 26 जानेवारी मी इकडचा प्रकारच बघतोय. हा. इथे निवड निवेदन रोज घेतलं जातं आणि ते ठेवून घेतलं जातं. रोज 8-8, 10-10 भेटी जातात आमच्या. मी बघतोय इथे. ज्या संबंधित विभागाचे जात नाहीत का आमच्या भेटी, रोज 8-8 गाड्या भरून जातात. अॅग्री आहे. तुम्हाला माहिती आहे परवा दिवशी माझी तब्येत खराब झालेली इकडे, मला ICU मध्ये ऍडमिट केलेलं. मला हार्टचा प्रॉब्लेम सांगितला गेला. तुमचा आता तो विषय आहे ना, तुम्ही तर माननीय सचिव गृह विभागांच्या नावानं निवेदन द्या, मी ते पाठवतो. आता जस्ट आझाद मैदानाचे इकडचे निरीक्षक जे आहेत त्यांच्याशी माझी भेट झाली. मी वारंवार त्यांच्याकडे मागणी करत असताना आज त्यांनी मला कोणाची भेट करायला यायची ह्याचं सगळं सुचवलंय. मी आता नाव लिहून देतो. पुढच्या देखील मी माहिती तुम्हाला सर्वांना पोहोचवेन आणि पत्रकारांना पण देखील सांगतो की आझाद मैदानामध्ये ज्या प्रकारचं सिस्टम सुरू आहे, ज्या लोकांना खरं जे काय सांगण्याची किंवा जी काय भेट कोणाची व्हायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे, ते होत नाहीये. त्याच्यामुळे आपला आक्षेप आहे की इकडच्या देखील व्यवस्था थोडी सुधारली पाहिजे. पुढच्या देखील बातम्यांसाठी मी तुम्हाला भेटेन. धन्यवाद.